कुठे चालला? तूच बोल कुठं जायचंय. तूच पाठी लागून लागून कार घेतलीये. कुठं जायचंय ते तूच तर घेतलीये. मग तूच तो प्लेस ठरव ना. नाही हिला लॉंग ड्राईव्हला जायचंय, हिला कारने फिरायचं. तूच सांग काय ठाव ठिकाणं नाही. कार घेऊन जायचं कुठे, काय करायचं काय. तिचंच बोलण्यावरून घेतली कार. हो घेतली, पण आता तू ठरव आणि चला मला लॉंग ड्राईव्हला घेऊन. तुम्ही सर्व आहात आणि अशाच सगळ्या प्रश्न उत्तरांनी भरलेला असणार आहे हा व्लॉग. कारण की हा आहे आपला गाडी थांबवली सीट बेल्ट काढून टाकतो कारचा Q&A व्लॉग. कारण की बरेचसे आपल्याला काही दिवस झाले कार घेतल्यापासून प्रश्न येत आहेत की का घेतली कार, कितीला घेतली कार, काय गरज होती. घरूनच तर काम करता, ऑलरेडी घराचा EMI चालू आहे, मग कार का, मारुतीच का घेतली, हाच कलर का, ती का नाही घेतली. अजून खूप सारे क्वेश्चन आहेत. सगळे क्वेश्चन DM मध्ये आलेले होते आणि आलेले आहेत आणि काही लोकांनी त्याच्यामध्ये विश पण आणि काल पोस्ट टाकली ऍक्च्युली कार Q&A ची. हिला माहित नाही, त्याच्यावरती पण क्वेश्चन्स आहेत बरे. पण क्वेश्चन आहे, त्या क्वेश्चनची सगळ्या क्वेश्चनची उत्तरं तुम्हाला आज ह्या ब्लॉग मध्ये भेटणार आहे. सगळ्यात अगोदर तर एकदम कॉमन वाला क्वेश्चन, ठीक आहे, तो कार घेतल्यापासून आलाय आपल्याला. तो म्हणजे की तुम्ही कार लोन वरती घेतली की फुल पेमेंट वरती घेतली. लोन वरती. दुसरा क्वेश्चन की कोणती कार आहे, काय व्हेरियंट. मारुती सुझुकी ऑल्टो 800. बरेच जण त्याला लॉर्ड ऑल्टो बोलतात. ते का बोलतात ते मला पण समजायला लागले चालवता. मॉडेल आहे 2020चा. व्हेरियंट आहे VXI, सेकंड टॉप व्हेरियंट. खालीच आपली कार उभी आहे पार्किंगमध्ये. आणि हो त्याच्याशी पण आपल्याला क्वेश्चन आहेत की पार्किंग कितीला पडली तुम्हाला, ते पण आन्सर सांगेल. त्या अगोदर पूजाला काही तुम्हाला सांगायचं आहे, कारण की तिला पण कशाशी तरी रिलेटेड क्वेश्चन्स येत असतात. ते तिच्याकडूनच ऐकूया. तर खूप दिवसापासून मला स्किन आणि हेअर बद्दल क्वेश्चन येत होते, तर त्या क्वेश्चनचे आन्सर मी तुम्हाला थोडक्यात सांगते मी काय करते ते. 1-2 महिने झालं मी एक प्रोडक्ट यूज करते. त्या प्रोडक्टचे मला खूप छान रिझल्ट आलाय. तर मी थोडक्यात तुम्हालाही सांगते. मी क्युअर स्किनचे प्रोडक्ट यूज करते आणि ते कसे मी मिळवले हे तुम्हाला मी पण सांगते, म्हणजे तुम्हाला पण ते कळेल. आयफोन किंवा अँड्रॉइड मोबाईल असू दे, त्याच्यामध्ये तुम्ही प्ले स्टोअर मध्ये जा आणि क्युअर स्किन ऍप डाउनलोड करा. सो मी कसा ऍप वापरलाय तो तुम्हाला इथे रेफरन्स मध्ये दिसतच आहे. नंतर तुमच्या मोबाईल नंबरने तुम्हाला रजिस्टर करायचं. नंतर तुम्हाला तुमच्या बेसिक गोष्टी सांगायच्यात. बेसिक गोष्टी म्हणजे तुमचं जेंडर, तुमचं एज, नेम, या गोष्टी तुम्हाला तिथे फिल करायच्यात. फिल केल्यानंतर तिथे तुम्हाला 2 ऑप्शन्स भेटतील, तुमचं स्किन आणि एक हेअर. सो मला माझ्या स्किनचे प्रॉब्लेम होते म्हणून मी स्किन सिलेक्ट केला. नंतर मला एक चॅटबॉक्स ओपन झाला. त्या चॅटबॉक्स मध्ये मला माझे काय प्रॉब्लेम्स आहेत स्किनचे हे तिथे मला सिलेक्ट करायचे होते. सो मला जास्त एक्मीचे, पिगमेंटनचे प्रॉब्लेम्स होते. सो मी त्याच्यामध्ये ते फिल केले आणि त्यांना ते सांगितले. त्यानंतर तिथे एआय जनरेटेड चॅट करतात. आपल्या थोडक्यात आपली पास्ट हिस्ट्री जाणून घेतात. काही तुमच्या स्किनबद्दल तुम्ही लास्ट कोणते प्रोडक्ट यूज करत होतात किंवा तुम्हाला हेल्थ वाईज काही क्वेश्चन आहेत का, तुम्हाला हेल्थ वाईज काही प्रॉब्लेम्स आहेत का, ते सगळं काही विचारतात ते. देन त्यानंतर फ्रंट अँड साईड फेस दोन्ही आपल्याला स्कॅन करायचंय. आपल्या तिथे फेस अनालाइज झाल्यानंतर आपल्या फेसवरती जे पण प्रॉब्लेम्स असतात ते तिथे शो होऊन जातात. त्यानंतर डर्मॅटॉलॉजिस्ट आपल्याला एक किट रिफर करतात. त्यानंतर ते प्रोडक्ट कसे यूज करायचे ते तुम्हाला ऍपमध्ये दाखवतात. तर माझ्या स्किनच्या प्रॉब्लेमनुसार मला हा किट रिसीव्ह झालाय. ह्याच्यामध्ये 5 प्रोडक्ट आहेत आणि हा 2200 रुपयाचा आहे आणि याच्यात 98% अॅक्युरेसी आहे आणि 3 ते 4 वीक मध्ये आपल्याला ह्याचा रिझल्ट दिसू लागतो. तुमच्या स्किनच्या हिशोबाप्रमाणे तुम्हाला किट रिसीव्ह होईल. आणि जर तुम्ही माझा कुपन कोड यूज केलात तर तुम्हाला 100 रुपीज डिस्काउंट भेटेल आणि तो कुपन कोड आहे हर्षपूजा100. क्युअर स्किनचे हे डॉक्टर सर्टिफाईड प्रोडक्ट आहेत. दुसरं डर्मॅटॉलॉजी टेस्टेड आहेत आणि ह्यांचा कोणताही साईड इफेक्ट नाहीये. डिलिव्हरी फास्ट आणि कम्प्लिटली फ्री आहे. जर मध्ये तुम्हाला काही इश्यू आला तर तुम्ही डायरेक्ट ऍपद्वारे स्किन स्पेशालिस्ट कडे कनेक्ट करू शकता. 1 महिन्यानंतर तुमचा त्याच्यामध्ये फॉलोअप सेशन सुद्धा होतो. त्यामध्ये तुमचा प्रोग्रेस ट्रॅक आणि त्यामध्ये तुमचा किट सुद्धा चेंज होऊ शकतो. ऍप मध्ये तुम्हाला डाईट टिप्स आणि लाईफस्टाईल गायडन्स सुद्धा मिळतो, जो तुम्हाला हेअर आणि स्किन आतून इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करतो. तर लवकर जा. कमेंट मध्ये आणि डिस्क्रिप्शन मध्ये क्युअर स्किनच्या ऍपची लिंक मेन्शन केली आहे आणि आमचा कुपन कोड यूज करायला विसरू नका, हर्षपूजा100. त्याच्यामुळे तुम्हाला 100 रुपीज ऑफ भेटतील. तर चला, तर आता मी जाते मार्केटला. माझा सनस्क्रीनचा प्रोडक्ट यूज करते आणि जाते, म्हणजे मला काही टेन्शन उरणार नाहीये उन्हाचं. तर पूजा मार्केटमध्ये चाललीच आहे. मी एक काम करतो, आपण पण जाऊ खाली, गाडीमध्ये बसूनच जेवू ना. बाकी आपलं Q&A, कारचं Q&A तर कारमध्ये बसलंच पाहिजे. बुबू ट्राय करते फ्रेंड्स कार अनलॉक करायचा. थांब दाखवते, थांब इथे दाखवते. बाकी
बाकी कोणच आमच्या तिघांमधून एवढं कोणी कार एक्सपर्ट नाहीये. मी पण हळूहळू शिकतोय सगळं काय. चल झाली, अनलॉक झाली. चला बसा आतमध्ये. तर ड्रायव्हिंग सीट वरती कोण बसलाय? यस. तर एक इम्पॉर्टंट क्वेश्चन की गाडी आपल्याला किती रुपयाला पडली हे सांगूया आताच. तुम्ही गेस कराल का कमेंट मध्ये? कितीला पडली असेल? 2020 चा मॉडेल हे ते सगळं ठीक आहे, ते तर सांगू. सेकंड हँड. पण एक गोष्ट सांगू आपण, डाऊन पेमेंट किती केलं डाऊन पेमेंट? 50,000. 50,000. ठीक आहे. आणि बुकिंग अमाऊंट किती पे केलेली आपण? 11,000. 1,1,1,1 फॉर टाइम 1. ए हा हा हा. हिनीच पे केलेली, मला माहित नव्हतं. तर हे मला आता समजलं. ठीक आहे. 50,000 ऍडिशनल पेमेंट पडली कारण की आमचं लोन तेवढ्याच होत नव्हतं. पण जेव्हा गाडी घेण्याचं ठरवलं होतं ना, तेव्हा आम्ही ठरवलं होतं की डाऊन पेमेंट हा एवढ्याचाच आम्ही करणार आणि त्याच्यानंतरच गाडी तेवढ्या ह्याच्यामध्ये घेणार. म्हणजे डाऊन पेमेंट जो अमाऊंट आहे ना, ती आम्ही पहिलीच तय केली होती की आम्ही एवढंच भरणार. आम्ही त्यांना बोललेलो आम्हाला एवढंच अमाऊंट पॉसिबल आहे सध्या हे करायला. कारण जेव्हा गाडी घेण्याचं ठरवलं होतं ना, तेव्हा काहीतरी बजेट असं साईडला काढला होता आणि एक ठरवला होता बजेट या गाडीपर्यंत, या बजेट पर्यंत आम्ही गाडी घेणार करून. मग त्या बजेट पर्यंतच आम्ही गाडी बघितली. थोड्या अजून मोठ्या रेंज मध्ये अजून पण काय काय कार होत्या, इग्निस हे ते सगळं काय काय, बट बघितलेच असेल जेव्हा 1-2 ब्लॉग तुम्ही बघितले असेल जेव्हा गाडी. आणि कोणतरी कमेंट करत हे लोक फक्त व्ह्यूज साठी ब्लॉग काढतात. अरे कमॉन यार, आम्ही तसल्या झंझटीत पडत नाही कधी की व्ह्यू साठी काहीतरी दाखवायला हे करू ते करू. नाही, जे ऍक्च्युअल मध्ये होतं ना, आम्ही जे करतो ऍक्च्युअल मध्ये तेच आम्ही करतो. ओके. बिकॉज प्रत्येक मिडल क्लास लोकांची खरंच असते, म्हणजे असं प्रत्येकाला वाटतं की आपलं एक स्वतःचं घर असावं, आपलं एक स्वतःची कार असावी आणि त्यासाठीच प्रत्येक जण मेहनत करत असतो. आणि आम्ही पण त्यासाठीच मेहनत करतो. जी मेहनत करतो ना ती तुम्हाला दाखवतो. बस एवढंच आहे की त्याच्यासाठी आम्ही कोणता कॉन्टेंट खोटा क्रिएट करत नाही. जे पण असतं ते सगळं आपल्याला ते हे तो म्हणून कॉन्टेंट नाही दाखवायचं. कॉन्टेंट इज हाऊ वी बोथ आर स्टेइंग टुगेदर. काही प्रॉब्लेम झाले तरी एक मेल कसा हँडल करतोय त्याच्या फिमेल म्हणजे वाईफला, पार्टनरला, बेबी सोबत हे दोघंच असताना पण कसे डील करतात ते सिच्युएशन हमेशा आपण कशी हँडल करतो त्याच्याबद्दल. हा, ती रडत होती तेव्हा ती खूप छोटी होती, आता ती खूप मोठी झाली. जेव्हा खूप जुनी ऑडियन्स आहे ना, ती सगळे लहान म्हणजे लहान जन्मापासूनची व्हिडिओ सगळे बघतात. केले जी गोष्ट आहे ती सरळ घडते आमच्या लाईफ मध्ये. आणि कुठेही जावं तेव्हा लेट होतं, काही होतं, सगळं होतं. आणि याला आम्ही नाव दिलंय आमच्या ह्याच्यामधला जेठालाल. कारण का जेठालाल बरोबर पण सारखे प्रॉब्लेम्स होत असतात, म्हणून हा आमचा जेठालाल. अच्छा ठीक आहे. कार आपल्याला कितीला पडली ओव्हरऑल? 3 लाख. सगळं काही मिळून डॉक्युमेंटेशन, पेपर सगळं. आणि आपल्याला मंथली EMI कितीचा पडलाय? 6,000 प्रॉपर 6,000. 69 रुपीज आहेत, बट ते 69 आपण ठीक आहे. 6,000. आणि हे किती वर्षासाठी? 60 मंथ्स. त्याच्या अगोदरच आपण हे करायचं बघू. आणि हो, एक क्वेश्चन होता असा की तुम्ही लोक म्हणजे घर ऑलरेडी EMI चालू आहे, हे EMI वरती, ते EMI वरती, अजून कशाला घेताय? तर फ्रेंड्स बघा, एक गोष्ट ना खरं मला सांगायची, म्हणजे हे कोणाला हेल्प पण होईल ज्यांनी अजूनपर्यंत काही EMI घेतला नाही. बँकवाले आहेत ना किंवा फायनान्सवाले, ते माणसाला तेव्हाच तो EMI देतात जेव्हा तो ते पे करू शकतो ह्याची त्यांना खात्री पडते. बँकवाले ऑफकोर्स त्यांना माहिती आहे की माझ्यावरती होम लोन चालू आहे, माझ्यावर आयफोनचं लोन चालू आहे. ओके. तर काहीतरी बघूनच त्यांनी कारचं लोन दिलंय, कारण की त्यांना पण खात्री पाहिजे ना, ज्याला आपण पैसे देतोय तो ते भरू शकतो का रे बाबा तेवढे. तर हो, आणि कुठून आपण अरेंज करतोय आणि कुठून आपण असं सगळं मॅनेज करतोय त्याचा पण क्वेश्चन होता. तर म्हटलं मी व्लॉगिंग अगोदर पण सांगितले, व्लॉगिंग आपला मेन सोर्स आहेच, त्यासोबत इंस्टाग्रामवरती पण, त्यासोबत ही जे BCs आणि RDs आणि हिचं वेगळं चालू आहे, त्यासोबत माझं पण शेअर मार्केटचं थोडंफार चालू आहे. मी काय ते डेली बेसिस वरती काढत बिडत नाही, ती सेफ्टी आहे माझी. ठीक आहे, तिथं माझं आहे अजून दुसरा पण इन्कम सोर्स आहे. सगळं काही विचार करूनच करतो. आणि याच गोष्टीसाठी आमचा एकंदरीत घरातला टाइम, फॅमिली टाइम सोडून ह्या गोष्टीसाठी सेपरेटली टाइम देतो आणि तो सेपरेटली टाइम काढतो. आणि हा व्यक्ती
पूर्ण टाइम ह्याच गोष्टीला टाइम देतो. बिकॉज जर हे शूट करायचं म्हटलं तर त्या हातात कंटिन्युअसली मोबाईल असावा लागतो, कॅमेरा चालू ठेवावा लागतो. ते शूट झाल्यानंतर त्याला एडिट करावं लागतं आणि ते देन अपलोड करावं लागतं. मग या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तो एक टाइम असतो ना, तो पूर्ण टाइम या व्यक्तीने दिलाय. अजून पुश करायचंय, अजून काय काय करायचं. आता तर कार आली आहे, अजून खूप काय काय करायचं. घेतली आम्ही एकदम लॅविश कार सुद्धा नाही घेतल्या. पण आम्हाला आमची गरजेपुरती आणि आम्हाला असं वाटतं ना की यार आमच्याकडे कार आहे, आम्हाला कुठे इझिली जाऊ शकता येईल अशी आमची छोटीशी काय बोलतात त्याला, मी विसरलो. 3 लोकांची फॅमिली शीट. मी ते पहिला बोलायचो काय, एक न्यूक्लिअर फॅमिलीसाठी आमची छोटीशी कार. आणि माझ्यासाठी तर लॅविश आहे. मी पार्टी, माझा प्लॅन जाऊन झोपलाय गाडी. मी असं आरामात झोपेल पण कधी घरात रुसलो काही झालं किंवा काय घरात रुसलो वगैरे कधी काय, तर मी असं येऊन झोपेल पण घरात रुसणार. हर्ष मग कोणी किरकिर केली, बडबड केली तर मी असं मस्तपैकी येऊन झोपेल. पण शिडी बिडी वरती आणून ठेवेल गाडीच्या. मी बसणार बरोबर गाडीमध्ये. माझ्यासाठी परफेक्ट आहे. बुगू असं नको करूस. बुगूसाठी पण छान आहे गाडी, आहे ना. आणि पूजा अजून ड्रायव्हिंग शिकणार आहे की नाही? पूजा पण लवकरच ड्रायव्हिंग शिकेल. मी ड्रायव्हिंग शिकलोय पण तुम्हाला माहितीये का, काल ही गाडी जिथे आम्ही लावतो त्याच्या पुढे आम्ही स्कूटी पार्क करतो, तर ती माझी जिम्मेदारी असते. स्कूटी तिथून काढायची, पुढे लावायची, गाडी बाहेर काढायची. म्हणजे बाहेर गाडी हर्ष काढतो, त्यानंतर गाडी बाहेर काढल्यानंतर स्कूटी पुन्हा या जागावर उभं करायची, ते मी करते. म्हणजे एवढं मला स्कूटीचं पार्किंग करण्यापुरतं नॉलेज आलंय. पण पिशवीने आणली आहे. ज्या गोष्टीसाठी आता पूजाला निघायचं मार्केटमध्ये, ते आता सरुताई येतात, ते पूजा सोबत त्या जातील बाय द वे. जेवढे पोस्ट वरती क्वेश्चन आले आन्सर दिले. काम कर सरुताई थांबल्या, तू जा. काय पेंडिंग राहतील तर आपण आल्यावरती पुन्हा कंटिन्यू करू. तर आम्ही चहा पीत बसलेलो फ्रेंड्स. तर मी बुगूला म्हटलं बेटा तुला बिस्किट देऊ त्याच्यातलं. तर बुगू काय बोलते, हा मग नको खाऊ. बरं मला कसं मन करेल परत तिला बिस्किट द्या. फायनली मार्केट मधून पूजा आलीये, एवढं सगळं सामान घेऊन. आणि झाडू आपला झालाय रिप्लेस. आय विश की हा वाला तरी झाडू आहे ना, ह्याचे केस नाही झडणार या झाडूचे. नाहीतर तो जो झाडू घेतलाय ऑनलाईन मागवलेला त्याचं सगळं गळालंय. फक्त आता तो केवढूसा बाकी राहिला तुम्हाला दाखवतो. हे एवढंच बाकी राहिलं ह्याचं. कुठं आहे एवढं सगळं काय साफ करणार आहे? ते भांडी नको. जेवायला जायचं तर बाहेर चल, मग घरी काय ऑर्डर नको करायला. आणि बिर्याणी खायचं बाहेर जाऊन खाऊया रे. एवढं सगळं काय भाजीपाला आणलाय, पण तिने एक वडापावने आणला माझ्यासाठी. असंच तुम्हाला सांगतो तर मी तुझ्यासाठी चायनीज भेटली ते आणतो ना. गाडी असते, सामान ठेवायला तुला जागा असते, मला तो एवढं उचलायला लागलं किती. बघ ना ते सगळं होत. झोप पण आली आता. बरं ते ठीक आहे, बाहेर जाऊन जेवूया आणि मग येऊन डायरेक्ट झोप. म्हणजे काय भांडी भेंडी पण फ्रेंड्स बघा सगळं आवरलंय. परत का मग काम वाढवायचं ना पूजू? मी करेन ते, तू नको ना. नको, मी तुला स्कूटीवर बसवून आरामात नेतो. गाडी सारखं खेळ नाहीये ते, ठीक आहे. नाही सारखं खेळ नाही. सारखं काय उठसूट गाडीमध्ये. आणि लॉंग ड्राईव्हला तिला रात्री ड्राईव्हला जायचं, हे करायचं ते काय ठीक आहे ना. सारखं नाही नेला अजून, पण ठीक आहे थोडा आराम असतो. अजूनपर्यंत गाडी लांब का नेली नाही, कारण की गाडीचे पेपर्स अजून बनतात आहेत, प्रोसेस मध्ये आहेत. गाडी ज्यांच्या नावावरती होती त्यांच्या नावावरून अजून माझ्या नावावरती होणं प्रोसिजर मध्ये आहे. ते 1 महिन्याचा टाइम दिलाय, त्यात ते कधीही होणार. त्यात आपली तडमड नाही काय बोलतात, तडजोड आहेच हमेशापासून. की माझे डॉक्युमेंट्स मेन माझं आहे बँड्राच्या ह्याच्यावरती. ते मला जाऊन तिथं राशन कार्ड मध्ये नाव कट करायचं आहे, आधार कार्डचा ॲड्रेस चेंज करायचा आहे वगैरे वगैरे वगैरे. त्यामुळे RTOचे डॉक्युमेंट्स माझं सगळा गाडीचा RC तिकडचं बनणार आहे, पण मला इकडचं बनवून घ्यायचं. त्यामुळे आमची धावपळ चालू झाली 1-2 दिवस. म्हणूनच एकदा ते डॉक्युमेंट्स पेपर आले, भले आता ते तिकडच्या ॲड्रेसवर होऊ द्या किंवा इकडच्या, ते आले की मग हळूहळू पाय पसरू, थोडं बाहेर निघू. मग कुठे जायचं सगळ्यात पहिला तुला बाहेर? ही ढाबा बोलते ना जेवायला जायचं, हिला पहिलं मी ढाब्यावरती नेणार रात्रीचं जरा. नाही आम्ही ना एकदा पुण्यावरून येताना ना, पहिला स्कूटीवर असताना खूप असं लॉंग ड्राईव्ह करत गेलो होतो. दोघंच होतो तेव्हा आम्ही गेलो होतो एका ढाब्यावरती. आणि तिथे जेवण जे फक्त डाळ तडका आणि रोटी खाल्ली होती, इतकं अप्रतिम होतं, इतकं अप्रतिम. तेव्हापासून मला ना ते धाब्यावरचं जेवण खूप आवडायला लागलंय. त्याच्यानंतर आम्ही गेलोच नाही कधी पुन्हा. हा मग ते पहिला तिला घेऊन जातो.
तर जस्ट अकाउंट वगैरे सर्व करत होतो, चेक करत होतो बाय द एंड ऑफ द डे. तितक्यात बघितलंय बुग्गूचे कम्प्लीट झालेत इंस्टाग्रामवरती 24K फॉलोअर्स. काँग्रेस मम्मा, काँग्रेस मम्मा. काँग्रेस मम्मा. ऍक्च्युली आज आमची मम्मा बनले आणि आम्ही तिचे 2 लहान लहान मुलं बनलोय. हा, तर तेच चालू आहे. हे बघा. आणि आम्हाला ती जेवण पण बनवून आम्हाला देते. ती जेवण पण बनवून देते आणि मला आणि तिने बेसनची पोळी बनवून दिली 4 मिरची टाकून. आणि मला तिने फिश बनवून दिला. नाही मम्माला आधी पुसायची आहे, भांडी घासायची आहेत. करशील का तू? मम्मा सगळं करणार आहे. वाव. आणि तिचं मम्माचं सगळं काय त्या टेबल वरती चालू आहे, जेवण काम वेम सगळं काय. काय नाही बेटे, छान छान बोललो मम्मा. मला बॉईल अंडे पण पाहिजे 2. ना मम्मा. आता ना दोघी बुगवान मम्माचा खेळ बंद करा. जेवण आलंय, पटकन जेवून घेऊया. म्हटलं हिला बाहेर जाऊन आपण बिर्याणी खाऊया, बट नाही, तिला घरी खायचं आणि घरातलं काम काढायचं आणि भांडे मला अजिबात घासायला बोलायचे नाही. नाही नाही बिलकुल नाही पूजा, नाही. मला आपल्या कंटाळा म्हणून मी घरातले भांडे काढायचे नव्हते म्हणून म्हटलं आता मी बिर्याणी मागवली फर्स्ट टाइम. तलावा बिर्याणी असली सुपर आहे. व्हरायटीज त्याच्यामध्ये आंध्रा परत हे ते. मी तर नॉर्मली होती तलावा बिर्याणी मागवली. त्यामध्ये एक अंडा पण भेटलाय, बॉईल चिकन भेटलंय, मस्त मस्त ऑफर आहे आणि झोमॅटोवरून ऑर्डर केलंय. जेवण वगैरे झालंय अँड दॅट्स इट फॉर द डे फ्रेंड्स. आपण हा ब्लॉग कर इथेच पूर्ण. पण त्या अगोदर एक क्वेश्चन एक कमेंट आली होती की संस्कृती करून आहे, तिचा पण आज बर्थडे होता. तर हॅपीएस्ट बर्थडे टू संस्कृती. हॅपीएस्ट बर्थडे संस्कृती. मे ऑल युअर विशेस कम ट्रू अँड बेस्ट ऑफ लक. नाही असं Yes. हॅपी बर्थडे संस्कृती दी. हा. ऑलमोस्ट सगळे कॉमन क्वेश्चन्स होते, आपण ते आन्सर केले. हा, पूजा ब्लॅक ड्रेस का घालून गेलेली? कारण की मी तिला बोललेलो. ओके, तिने 2-3 तसं पण दुसरं पण घालणार होते आणि ते पण तिला डाऊट होता ब्लॅक घालू की नको. म्हटल्यावर घ्यायला लोक ब्लॅक गाडी पण घेतात. वेस्टर्न काही घालणं. पण याच्यामध्ये असं नाही की गाडी घ्यायला गेलो तर कलर कोणता पाहिजे तो आपण चॉईस करूनच घालून जायला ते पाहिजे. असं कोण बोलत होतं की शुभ गोष्ट आहे तर ब्लॅक कशाला. ते ओके, ते आपण पंडितजींकडून पूजा करून घेतली ते देखील काही नाही बोलले. घालतात लोक, घालतात, म्हणजे ओके. गाडी घेतली, घर घेतलं, आता तुमचं पुढचं टार्गेट काय हे मी स्पेसिफिकली एक वेगळ्या ब्लॉग मध्ये सांगेल. कारण की एकदम आवडती गोष्ट आहे ती एकदम. ठीक आहे, मला पण नाही माहिती. आम्ही नंतर सांगेल. तर बाकी या कारच्या Q&A ब्लॉग साठी तुम्ही इतका वेळ दिला. तुम्ही येतात. येतात का फ्रेंड्स तुम्ही? इतका वेळ दिला त्या ब्लॉग साठी Q&Aच्या कारवाल्या, त्यासाठी मनापासून धन्यवाद. आणि होप सो आपण जेवढे क्वेश्चन्स होते कारचे ते आन्सर केले असेल. काय राहून गेले असेल तर रिअली सॉरी. बघू जसं होईल तसं आन्सर करू. आपण भेटू उद्या सगळे नवीन ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. आणि ती पिशवी उचलणे जागेवर ठेव. आता सगळं आवरलंय बुगू, आता सगळं आवरलंय. गोष्टी लागायची का खूप टायमाला असं व्हायचं अरे यार आता कार असते तर बरं झालं असतं. आहे दिसतील गोष्टी जेव्हा होतील त्या तर तुम्हाला पण दिसतील त्या. आणि मी कार घेतल्यानंतर मला थोडं त्याच्याबद्दल नॉलेज यायला लागलंय. व्हिडिओ बघून ठीक आहे, बट घेतल्यानंतर समजतं. नेक्स्ट टाइम गाडी घ्यायला जाऊ तेव्हा काय काय बघितलं पाहिजे, मी काय काय नाही बघितलं पाहिजे, किती प्राइस एक्सपेक्ट केली पाहिजे, ते नॉलेज पण मला ते कार घेतल्यानंतरच आलंय.